मिसअंडरस्टैंडिंग और गलत अफवाहें फैला रहे हैं स्कूल एजुकेशन डिपार्टमेंट के बारे में। हमने जो निर्णय लिया है वो CSR के अंदर कोई भी कंपनी स्कूल की बिल्डिंग रिपेयर करने में मदद कर सकती है, वहाँ पे इक्विपमेंट लाने के लिए मदद कर सकती है, लेकिन ये स्कूल उनको हैंडओवर नहीं किया जाएगा। यहाँ पे स्कूल कमेटी रहेगी, स्कूल का जो पगार है वो भी हमारी तरफ से आएगा। सिर्फ वो कंपनी केयर लेगी कि उन्होंने जो इक्विपमेंट दिए हैं वो चलते हैं या नहीं, उसका फ़ायदा उन विद्यार्थियों को होता है या नहीं, ये तो उनका कर्तव्य ही है। और आज भी बहुत सारे कॉर्पोरेट स्कूल की बिल्डिंग बना के देते हैं, आज तक किसी ने ऑब्जेक्शन नहीं दिया। फिर अगर मेरे ZP स्कूल को नाम नहीं है तो उसका नाम वही रहेगा, ZP स्कूल नंबर 1। उसके पीछे जिन्होंने वहाँ पे इक्विपमेंट दी है या 2-2 करोड़ 1-1 करोड़ रुपया खर्चा किया है, उनके कंपनी का एक जगह पे तो नाम आना चाहिए। और वो सब 10 साल तक रहता है या तो 5 साल तक रहेगा। कोई भी स्कूल का प्रायव्हेटायझेशन नहीं होता। मला निश्चितपणे सांगायची आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलीही शाळेचं खाजगीकरण होणार नाही। जी स्कीम आहे ती आपलं जे ग्रामीण भागामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर असतं तिथं मुलांना टॉयलेट्स नसतात, शाळेला कंपाऊंड वॉल नसते, शाळेची इमारत दुरुस्त केली पाहिजे, तिथं इंटरॅक्टिव्ह TV बसवले पाहिजे, तिथं कॉम्प्युटर लॅब केली पाहिजे आणि हे सगळे पैसे CSRमधून मिळू शकतात। त्याच्यामुळे मुलांचं जीवन सुखी होईल, मुलांना चांगलं शिक्षण मिळेल। कुठल्याही परिस्थितीत स्कूल कमिटी ही अस्तित्वातली स्कूल कमिटी राहणार आहे। पगार आणि सगळा खर्च हे आम्ही स्वतः गव्हर्नमेंट देणार आहे। कुठलाही हा खर्च कॉर्पोरेटकडून कुठलाही घेतला जाणार नाही आणि कुठलंही कॉर्पोरेट जे इल्लीगल कामामध्ये इन्वॉल्ड आहेत अशांना याच्यामध्ये संधीसुद्धा दिली जाणार नाही। आजसुद्धा शेकडो शाळांना इमारती कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमधून बांधून दिल्या जातात। त्याच्याबद्दल आजपर्यंत कोणीच काय ऑब्जेक्शन घेतलं नाही। अनेक वेळेला असं होतं की जिल्हा परिषद शाळेला जर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमधून कोणी पैसे दिले तर त्या शिक्षकांवर गुन्हे दाखल होतात। हे घडू नये म्हणून आम्ही ऑफिशियली अलाव केलेला आहे आणि आज CSRचा पैसा हा वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी शिक्षणातले खर्च होतो आणि त्याचा विद्यार्थ्यांना काहीही उपयोग होत नाही। विद्यार्थ्यांना चांगल्या शाळा खोल्या पाहिजेत, चांगल्या त्या ठिकाणी इक्विपमेंट्स पाहिजेत आणि त्या जर मिळत असेल आणि कोणी जर चुकीचे मेसेज फिरवत असतील तर आपण जर संघटनांनी कबूल केलं तर अशा व्यक्तींच्या विरुद्ध आम्ही पोलिसांमध्ये कंप्लेंटसुद्धा दाखल करू, कारण हे सरकारचं ऑफिशियल काम आहे। याच्याबद्दल कोणालाही गैरसमज पसरवता येत नाही, खोटे मॅसेजेस पसरवता येणार नाहीत आणि पसरवण्याचा प्रयत्न केला तर उद्या आमचे सचिव पुण्याला आहेत, परत आल्यानंतर मी त्यांच्याशी विचारविनिमय करेन, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोलेन आणि ही प्रवृत्ती कुठेतरी थांबलीच पाहिजे। कारण मुलांचं हित हे मुलांचं हित असतं। मुलांच्या हिताच्या पलीकडे जाऊन आपण काहीतरी खोट्या कल्पना करायच्या आणि त्या कल्पनांच्या जीवावर अशा काहीतरी मेसेज फिरवायचे साफ चुकीचं आहे। शिक्षकांनी GR वाचून बघावा, त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे कुठल्याही शाळेचं खाजगीकरण केलं जाणार नाही, तसंच कुठल्याही शाळा बंद करणार नाही। मी 10 वेळा स्टेटमेंट दिलं तरी पण पुन्हा तेच वाजवलं जातं। उलट्या शाळांमध्ये 30,000ची भरती आम्ही पूर्ण करतो आहे। सगळ्या शिक्षकांना त्यांच्या नोकऱ्यासाठी प्रोटेक्शन आहे। कुठली शाळा बंद झाली तरी शिक्षक घरी जात नाही आणि शाळा कुठली बंद होणार नाही आणि अजिबात विद्यार्थी नसल्यामुळे जर शाळा राहिली तरी त्या शिक्षकाला घरी बसून पगार मिळतो आणि नंतर त्याचं दुसरीकडे समायोजन केलं जातं। 500 शिक्षक मुंबईला एक दिवसही काम न करता पगार घेत होते। त्यांना मी मुंबईच्या कॉर्पोरेशनच्या खर्चाने तर शासनाच्या खर्चाने मुंबईच्या शाळांमध्ये ट्रान्सफर केलं। म्हणजे एवढं जर आम्ही चांगलं शिक्षकांना वागवतो तर त्यांनी अशा अफवा उठवणं बरोबर नाही। आणि समूह शाळांच्या बाबतीत एवढाच निर्णय आहे की समूह शाळांना जाण्यासाठी ज्यांना चांगल्या शाळेत जायचं असेल तर त्यांच्या वाहतुकीची सोय ही शासन करून देणार। ह्याच्यात वाईट वाटणार का काय? शासनाला एखाद्या मुलाला वाटलं की मला मोठ्या शाळेत जायचं आहे, तिथं मला कबड्डी खेळायचं आहे, मला क्रिकेट खेळायचं आहे, मला चांगलं शिक्षण घ्यायचं आहे, मला रॉबोटिक लॅब बघायची आहे, तो जाऊ शकतो। त्याची वाहतूक व्यवस्था आम्ही करणार आहे आणि कुठलीही शाळा आम्ही अजिबात बंद करणार नाही याची मी आपल्याला खात्री देतो। पण शेवटी मुख्यमंत्री कोण असावा याची निर्णय वरिष्ठ घेत असतात आणि तो वरिष्ठ निर्णय घेत असताना कुठल्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये काय घडलं
महाराष्ट्रामध्ये युती जिंकलेली असताना सुद्धा युतीचं शासन आलं नाही, तिथं मवियाचं शासन आलं आणि मग ते 10 दिवसाचा आणि पुढील मुख्यमंत्री तुम्हाला कोण हवे, तो कार्यकर्त्यांकडनं पुढील मुख्यमंत्री आम्हाला देवेंद्र फडणवीस हवेत अशा भावना व्यक्त केल्या आहेत. त्यासाठी तुम्हाला कामाला लागावं लागेल असं तू वक्तव्य बावनकुळे यांनी केली. कसं एक गोष्ट अशी आहे की प्रत्येक पक्षाला आपलं कॅडर ॲक्टिव्ह ठेवायला लागतं आणि ते ॲक्टिव्ह ठेवत असतं. त्याप्रमाणे अध्यक्ष त्याची कार्यवाही करतील, परंतु अध्यक्षांना जे दिलेलं आहे आजचं फ्रीडम त्यांनी ह्या पद्धतीने काम करावं असं पूर्वीच्या केसमध्ये जे आहे त्याचं ते तंतोतंत पालन करतायत असं आम्हाला वाटतं. आता ह्याच्या संदर्भात सुप्रीम कोर्ट हे फायनल ऑथॉरिटी, आम्ही काय त्याच्यामध्ये बोलू शकत नाही, परंतु जेवढं काय मी एक प्रवक्ता म्हणून मला थोडं दिलं हे मी आपल्याला सांगितलं आणि त्याच्यानंतर इतर काय सांगायचं हा सुप्रीम कोर्टाचा अधिकार आहे, त्याच्यावर मी काय. सर एक हिंदी में बताइए, पात्रता का निर्णय नहीं आ रहा है, तारीख पे तारीख मिल रही है सर, हिंदी में बताइए सर एक. मुझे पहले मराठी भाषा का भी मानते हैं, पहले तो मराठी को निर्णय वरिष्ठ घेत असतात, जे वरिष्ठ निर्णय घेतील ते सर्व लोक मान्य करत असतात आणि त्याच्यामुळे आज तरी जे फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राला सांगितलं त्यांच्या मुलाखतीत त्याप्रमाणे युतीचं इलेक्शनला सामोरे जाणार आहेत ते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री म्हणून ते सामोरे जाणार आहेत हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री हा कुठला पक्षाचा असू शकत नाही, तो युतीचा असणार आहे आणि युतीचा मुख्यमंत्री कोण ठरवायचा, वरिष्ठ एकत्र बसतात आणि ठरवतात, त्याच्यामुळे ही कार्यकर्त्यांनी ठरवण्याची बाब नाही. कार्यकर्त्याच्या मनामध्ये असणार ते कार्यकर्ते बोलून दाखवणार आणि ते हसत स्वीकारलं पाहिजे आणि वरिष्ठांनी दिलेला निर्णयसुद्धा हसत स्वीकारला पाहिजे. यालाच युती म्हणतात. युती म्हणजे सेपरेट पक्ष नाही, युती ही पक्षांची मिळून झालेली असते आणि ही युती बाळासाहेब ठाकरेंनी केलेली होती. त्यावेळेला प्रमोदजी महाजन होते, गोपीनाथ मुंडे होते, अनेक लोकांच्या कठोर परिश्रमातून ही हिंदुत्वाची युती अस्तित्वामध्ये आली. पुढे त्यांचं राज्यसुद्धा आलं आणि आजसुद्धा 3 वेळा या युतीचं राज्य महाराष्ट्रामध्ये आलं. जरांगे पाटील उद्यापासून मुंबई दौऱ्यावरती आहेत, कसं बघताय? 10 दिवसाचा अल्टिमेटम. मला एक आनंद आहे की ते मुंबईला येत असतील तर त्यांनी मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करावी. त्यांची पहिली मागणी जी होती ती ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांना कुणबी दाखले द्यावे या संदर्भात ज्यावेळेला सरकारने कमिटी फॉर्म केली आणि त्याच्याविरुद्ध हायकोर्टामध्ये अर्ज करण्यात आला, तो हायकोर्टाने फेटाळून लावलेला आहे. ज्यांच्याकडे दाखले आहेत त्यांना काय नेमका
अपात्रता का निर्णय नहीं हो रहा है सर, तारीख पे तारीख मिल रही है सर, क्या कहना चाहेंगे बताइए। देखिए, तारीख पे तारीख नहीं हो रही है, यहाँ पे हियरिंग हो रहा है, बाजू सुनी जा रही है, लेकिन कुछ लोग ऐसे हैं कि जिन्हें बहुत जल्दी है, वो हमेशा जाके सुप्रीम कोर्ट में ऐसे बोलते हैं कि ये नहीं हो रहा है। तो जो फैक्ट है वो सुप्रीम कोर्ट तक आ जाएगी, और जिस स्पीड से अध्यक्ष जी ये सब ले रहे हैं, तो मेरा यकीन है कि ठीक से अगर सुप्रीम कोर्ट के पास गया तो उसमें कोई भी दिक्कत नहीं आनी चाहिए। जो भी पुराने जजमेंट है, जो भी डिसीजंस है, उसमें क्लियर कट बोला है कि हर एक को इंडिविजुअल हियरिंग देना चाहिए, क्योंकि अगर आप एक एमएलए को डिस्क्वालीफाई करते हैं तो पूरे कॉन्स्टिट्यूंसी पे वो इनजस्टिस हो जाता है। सुप्रीम कोर्ट के डिसीजन में लिखा है, और इसीलिए इंडिविजुअल हियरिंग देना चाहिए। अगर उनके पास कोई प्रूफ है तो प्रूफ देने की उनको सहूलियत देनी चाहिए। वो प्रूफ कहाँ लीड होते हैं, वो लीड करने की भी उन्हें संधि देनी चाहिए। ऐसे सुप्रीम कोर्ट के प्रीवियस जजमेंट में लिखा है, तो उस जजमेंट के हिसाब से सब समय पे हो जाएगा, इसका मुझे यकीन है। और सुप्रीम कोर्ट जो भी बोलती है तो उस पर किसी को कमेंट नहीं करना चाहिए। दैट इज सुप्रीम अथॉरिटी, तो उसका मान हर किसी को रखना है, तो मैं भी कुछ कमेंट नहीं करूँगा। और जो लोग कमेंट करते रहते हैं उन पर भी थोड़ा ध्यान देना चाहिए, क्योंकि वो सुप्रीम कोर्ट पे भी टिप्पणियाँ करते हैं। ऐसे भी लोग महाराष्ट्र में हैं, तो ये लोग सही नहीं करते। सर, दशहरा मेलाओं को लेकर आज जो बैठक है उसके बारे में क्या कहना चाहेंगे। देखिए, हमारे जो सीएम साहब हैं वो सचमुच में शिवसैनिक है। हर एक शिवसैनिक की वो केयर लेते हैं, उनको वो आए नहीं, खाना मिला या नहीं, ठीक से पहुँचे या नहीं, हर चीज़ का वो खुद जायज़ा लेते हैं। और इसीलिए मीटिंग रखी हुई है। प्लानिंग तो सब हो जाएगा, लेकिन वो माइक्रो प्लानिंग पे भी जाते हैं, और ताकि कोई भी तकलीफ नहीं हो, क्योंकि बाबा साहब के विचारों का दशहरा मेला है, जहाँ पे विचारों का सोना लुटा जाता है, जहाँ पे हिंदुत्व का गौरव होता है, और हिंदू जो संस्कृति है उसका ये प्रतीक दशहरा मेला जो मुंबई में सालों से चल रहा है, उसका प्रतीक है। अच्छी तरह से ऑर्गेनाइज होना चाहिए, और अच्छी तरह से वहाँ पे सब कार्यक्रम होना चाहिए, इसलिए अच्छी लगी। जी सर, धन्यवाद। मेगा इव्हेंट हा महाराष्ट्रामध्ये संपन्न झालेला आहे। सकाळी मी या संदर्भात बोललेलो होतो मीडियाशी, परंतु त्यावेळेला सर्व मीडिया त्या ठिकाणी होती असं नाही, काही लोक त्या ठिकाणी नव्हते। त्यांच्या माहितीसाठी सांगतो की हा एक इंटरनॅशनल इव्हेंट होता की ज्याच्यामध्ये भारताची ताकद ही काय आहे हे संपूर्ण जगाला समजणार आहे। कारण पनामा कॅनल झाल्यानंतर, पनामाचा कालवा झाल्यानंतर युरोपला जाणारा दुसरा मार्ग हा निर्माण केला गेला नाही, आणि तो मार्ग निर्माण करण्याचा प्रयत्न चायना करत होतं, परंतु चायनाला सर्व जे देश आहेत त्यांना एकत्र करता आलं नाही, आणि हे काम आदरणीय मोदी साहेबांनी केलं, आणि त्याच्यामधून भारतामधून एशियन कंट्रीज आणि युरोपला जोडणारा एक पॅसेज हा निर्माण होणार आहे, आणि त्याच्यामुळे संपूर्ण जगाला याचा फायदा होणार आहे। आणि त्याच्यामुळे 16 देशांचे प्रतिनिधी हे या पॅसेजच्या संदर्भात आलेले होते, आणि याच्या कामाची सुद्धा सुरुवात होते आहे। आणि दुसरं अतिशय महत्त्वाचं जे मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचं आहे की संपूर्ण भारतामध्ये 7-8 लाख कोटी गुंतवणुकीचे वेगवेगळे प्रस्ताव आहेत, आणि त्याच्यातले मेजर प्रस्ताव हे मुंबई आणि नावाशेवा पोर्टमध्ये आहेत। पहिलं जी आमची मेरीटाईम पॉलिसी बनली, ज्याच्यामध्ये आमचे संजय बनसोड साहेब हे त्याच्या खात्याचे मंत्री आहेत, त्यांनी याच्यामध्ये ही पॉलिसी बनवताना पुढाकार घेतला, आणि ह्या पॉलिसीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण असं आहे की ज्या ठिकाणी पोर्ट आहे तिथं इंडस्ट्रियल इस्टेट हे आपल्या पॉलिसीचं वैशिष्ट्य आहे, आणि त्याच्यामुळे त्याचासुद्धा पहिला करार हा आज झालेला आहे। हायड्रोजन स्टोरेजचे प्रस्ताव झालेले आहेत, प्रत्येक हायड्रोजन स्टोरेजला 21-21 हजार कोटी रुपये लागतात। आपलं जे नावाशेवा पोर्ट आहे त्याच्यामुळे बंदरांची संख्या वाढवण्यासाठी प्रत्येक देश 4-4 हजार कोटी रुपये गुंतवतो। इथं एक इंडस्ट्री बाहेर गेल्यानंतर आम्ही त्याचा केवढा गलबला करतो, आणि इथं शेकडो इंडस्ट्रीज येणार, लाखो लोकांना रोजगार मिळणार, हे सुद्धा महाराष्ट्रापर्यंत गेलं पाहिजे, कारण हे महाराष्ट्रामध्ये घडतं आहे, आणि ही इन्व्हेस्टमेंट रायगड जिल्ह्यामध्ये येते आहे।
MMR रिजनमध्ये येते आणि ह्याचा सगळ्यात जास्त फायदा हा मुंबईला आणि महाराष्ट्राला होणार आहे आणि त्याच्यामुळे एक ऐतिहासिक परिषद ही संपूर्ण भारताचा चेहरा मोहरा बदलणार आहे. मुंबईमध्ये घेण्यामध्ये पंतप्रधान महोदयांनी पुढाकार घेतला. मुंबईला ही चालू आहे. पुढचे 3 दिवस ही चालेल आणि संपूर्ण कायापालट हा महाराष्ट्राचा होईल. महाराष्ट्राचं उत्पन्न आपले जे एक्सपेक्टेड आहे $1 ट्रिलियन एवढं तर होईल आणि लाखो मुलांना रोजगार प्राप्त होईल. सर हिंदी में बताइए सेम चीज़. हिंदी सर हिंदी सर हिंदी में बताइए.